हैदराबाद गॅझेटियर लागू करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी.आर. काढलाय. पण या एका निर्णयानं राज्यातला धनगर आणि बंजारा समाज देखील एसटी प्रवर्गातून मागणी करू लागलाय. कारण ज्या हैदराबाद गॅझेटियरमध्ये मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आहेत, त्याच गॅझेटियरमध्ये धनगर समाजाचा शेड्यूल्ड ट्राईब असा उल्लेख आहे. त्यामुळं जो न्याय मराठ्यांना मिळतोय तोच न्याय आम्हालाही हवा आहे. हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीप्रमाणे आम्हाला शेड्यूल्ड ट्राईबमध्ये समाविष्ट करा, या मागणीसाठी राज्यभरामध्ये धनगर समाजाचे मोठे मोर्चे निघतायत. आणि आज जालना जिल्ह्यामध्ये असाच एक भव्य मोर्चा निघाला. त्यातून धनगर समाजाची एकी दिसून आली. अतिशय भव्य विराट असा इशारा मोर्चा आज धनगर समाजानं काढलेला आहे. हजारो लाखोंच्या संख्येनं धनगर बांधव रस्त्यावरती उतरले. वाहने इतकी की दूरदूरपर्यंत महामार्ग ठप्प झाले होते. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलक दीपक बोराडे हे उपोषणाला बसलेले आहेत. आजच्या या 24 तारखेच्या मोर्चानंतर देखील जर सरकारला जाग आली नाही तर धनगर समाजाला फसवणाऱ्यांना धडा शिकवा असं वक्तव्य बोराडे यांनी केलेलं आहे. शिवाय 24 तारखेनंतर नेपाळमध्ये झालं नाही त्याही पलीकडे महाराष्ट्रामध्ये घडवा असं बोराडे यांनी म्हटलेलं आहे. अशी चिथावणीखोर वक्तव्य देखील आता धनगर समाजाकडून येत आहेत. जे दीपक बोराडे आहेत ते उपोषणाला बसलेले आहे. त्यांचं काय म्हणणं आहे तर 18व्या शतकात इंग्रजांच्या काळात जे समुदाय आदिवासी होते त्यांना क्रिमिनल ट्राईब म्हटलं जायचं आणि याच ट्राईबला देशभरामध्ये शेड्यूल्ड ट्राईब म्हटलं गेलं. त्यामुळं धनगर हे एसटी प्रवर्गात आहेत. सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय की अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये जे येतात त्यांचं मागास असलेलं पण तपासण्याची गरज नाहीये. हे धनगर आंदोलक दीपक बोराडे यांचं म्हणणं आहे. आज जालन्यामध्ये मोठ्या संख्येने धनगर एकवटलेले होते. धनगर समाज हा पारंपरिक मेंढपाळ आणि पशुपालन करणारा समाज आहे. त्यांच्या मागणीनुसार आजपर्यंत न्यायालयीन आणि प्रशासकीय आदेशानुसार त्यांना अन्य मागास प्रवर्ग म्हणजेच BJNT किंवा OBCमधून आरक्षण आहे. परंतु धनगर समाजाचा दावा आहे की इतिहास, भौगोलिक परिस्थिती आणि सामाजिकदृष्ट्या वंचितता या आधारावरती त्यांना अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गातूनच आरक्षण हवंय. मोर्चातल्या काही प्रमुख मागण्या अशा आहेत की धनगर समाजाला तात्काळ एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊन न्याय मिळावा. शासनाने या संदर्भातील प्रलंबित अहवाल आणि तांत्रिक अडचणी दूर कराव्या. समाजाच्या विद्यार्थ्यांना आणि बेरोजगारांना तात्पुरती शिष्यवृत्ती आणि रोजगार योजना सुरू कराव्या. ह्या सगळ्या मागण्या आहेत. दुसरीकडे या मागण्यांना विरोध देखील होतोय. शिवसेनेचे नंदुरबारचे आदिवासी आमदार आहेत आमच्या पाडवी यांनी थेट सरकारला इशारा दिलाय की आदिवासींमध्ये बंजारा धनगर समाज यांना आम्ही घुसू देणार नाही. त्यानंतरही जर सरकारनं बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासीचं आरक्षण दिलं तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू. मी सरकारमधून बाहेर पडणार असं आमच्या पाडवी यांनी म्हटलेलं आहे. आमच्या पाडवी यांनी घेतलेल्या या भूमिकेनं राज्य सरकारची आता डोकेदुखी वाढलेली आहे. त्यामुळं इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती सरकारची आहे. राज्य सरकारनं या दीपक बोराडे यांच्या उपोषणाची दखल घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट देखील आहे की गोपीचंद पडळकर धनगर नेते आहेत ते जालन्याच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी स्वतः या संदर्भातले फोटो फेसबुकवरती टाकले. पण धनगरांच्या एसटी प्रवर्गातल्या मागणीवरती एक चकार शब्दही लिहिला नाही. लक्ष्मण हाके हे सुद्धा धनगर नेते आहेत, तेही सुद्धा बोलत नाहीयेत. हे असं का? काही धनगर बांधव जे हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी कमेंट करून सांगा की गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके या आंदोलनापासून, एसटी प्रवर्गातल्या या मागणीच्या आंदोलनापासून लांब काय आहेत? तुम्हाला काही कारणं माहीत असतील, खाली कमेंट करा. तर या मोर्चाच्या माध्यमामधून सरकारला आरक्षणाचं गांभीर्य लक्षात आणून देण्याचा धनगर बांधवांचा हा प्रयत्न आहे. येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. शासनानं यावरती त्वरित तोडगा न काढल्यास आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता आहे. धनगर समाजाच्या नेत्यांनी सरकारला या संदर्भात इशारा दिलेला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज अनेक वर्षांपासून संघर्ष करतोय. यापूर्वी देखील अनेक आंदोलनं आणि मोर्चे काढण्यात आले, परंतु अद्याप यावरती कोणताही ठोस निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे धनगर समाजामध्ये सरकारबद्दल नाराजी आहे. धनगर समाजचा आरक्षणाचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार आता नेमकी काय भूमिका घेते याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. लक्षात घ्या, हा काही आजकालचा नाहीये. त्यामुळं समाजामध्ये त्या लोकांमध्येच असंतोष आहे आणि तोच आपल्याला आज दिसलाय. जालन्यातला मोर्चा हेच दर्शवते. आज 5 ते 8 किलोमीटरपर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हायवे ठप्प झाला होता.
तिथं येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणांनी जालना शहर दणाणून गेलं होतं. आता बघूयात फडणवीस सरकार धनगर समाजाच्या या मागणीला कसा प्रतिसाद देतंय. धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देणं शक्य आहे का, यावरती मी एक व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ पहिल्या कमेंटमध्ये मी पिन करतोय. तो सुद्धा तुम्ही आवर्जून बघा. धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातल्या आरक्षणाच्या मागणीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय, आम्हाला कमेंट करून सांगा. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते. धन्यवाद.